नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया शेंगदाण्याची चिक्की. 100 ग्राम शेंगदाणे व 100 ग्राम गूळ घेऊया. जेवढे शेंगदाणे असले तेवढे आपण गूळ घेऊया. वजनानं पण घेऊ शकता, मापानं पण घेऊ शकता. मी वजनानं घेतले आहे. चला बनवायला सुरुवात करूया. गॅस पेटवूया. पाट्याला आपण तूप लावून घेऊया. प्लेटवर पण करू शकता चिक्की. आपण पाट्यावर बनवूया. आपण तवा ठेवूया. तवा गरम होऊ देऊया. आपला तवा गरम झाला आहे. 100 ग्राम शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाण्याला चांगलं फिरवूया. शेंगदाणे आपण खमंग भाजून घेऊया. 4 ते 5 मिनिट लागत आहे आपल्या शेंगदाण्याला भाजायला. कसे चुटचुट करत आहेत आपले शेंगदाणे. आपले शेंगदाणे भाजले का बघूया. आपले शेंगदाणे भाजून झाले आहे. असा शिलका निघत आहे आपल्या शेंगदाण्याचा. प्लेटमध्ये काढूया. शेंगदाण्याला 5 मिनिटं थंड होऊ देऊया. कढई ठेवूया. कढईमध्ये 2 चम्मच तूप टाकूया. तूप इतळू देऊया. 5 मिनिटं झाले आहे. आपले शेंगदाणे थंड झाले आहे. तर शेंगदाण्याचा शिलका काढूया. असे एकातून 2 करूया. 100 ग्राम गूळ टाकूया. स्लो गॅसवर आपण गुळाला सारखं फिरवत राहूया. गूळ आपला वितळला आहे. गूळ चांगला शिजू देऊया. आपल्या गुळाच्या पाकाला कसे बुडबुड्या येत आहेत. आपल्या गुळाचा कसा कलर बदली होत आहे. आता बघूया आपला पाक तयार झाला का. आपला पाक तयार झाला आहे. आपल्या शेंगदाण्याचा शिलका काढून झाला आहे. पाकामध्ये टाकूया. गॅस बंद करूया. व्यवस्थित फिरून घेऊया. पाट्याला अगोदरच आपण तूप लावून घेतलो आहोत. चिक्कीचं मटेरियल आपण पाट्यावर टाकूया. गरम गरम असते वेळेस आपण पसरून घेऊया. लाटण्याला आपण थोडंसं तूप लावूया. चिक्कीचं मटेरियल आपल्या लाटण्याला चिटकणार नाही. आपल्याला जेवढं जाड पाहिजे तेवढं आपण लाटून घेऊया. चाकूनं आपण चिक्की कट करून घेऊया. सुकण्याच्या अगोदर आपण चाकूनं कट करून घेऊया. फॅन सुरू केला. 5 मिनिटं थंड होऊ देऊया. 5 मिनिट झाले आहे. एक एक चिक्की आपण काढूया. आपली चिक्की किती छान झाली आहे. दोन्ही साईडला पण किती छान झाली आहे. शायनिंग पण छान आला आहे. सर्व चिक्क्या आपण काढून घेऊया. गूळ व शेंगदाण्याची चिक्की बनवून तयार झाली आहे. या पद्धतीनं चिक्की बनवल्यावर 6 महिने टिकतात. कवा पण मोठे पण खाऊ शकता, लहान पण खाऊ शकता. पौष्टिक असतो. कधी पण खाऊ शकता. तोडून दाखवते चिक्की. एकदम ठिसूळ झाले आहे. हे बघा. या पद्धतीनं बनवल्यावर चिक्की 6 महिने टिकत आहे. कधी पण आपण खाऊ शकता. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा पौष्टिक असतो. लहान मुलं पण आवडीनं खाऊ शकतात. मोठे पण आवडीनं खातात. या पद्धतीनं चिक्की बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.